तर हॅलो गाईज. तर आज उठले सकाळी 6 वाजता. आजच लवकर उठले थोडं, कारण मी ना 2 दिवस काही काम नाही, आराम चालू. तर शेण फेकलं सकाळी आणि आता काढायचं मला दूध. शेण आत्ता फेकलं, परत शेण टाकलं गाईंनी. हे बघ. कोणी म्हणून शेणच फेकलं नाही. तर चलो आता वासऱ्याला पाणवलंय आणि आता काढते दूध. आता काय पाणवलेली दूध काढायला. तर मी नाही एका ठिकाणी दूध काढते, कारण आमची गायला इकडे असल्यामुळे मला 2 हाताने जमत नाही. तर बघ कशी पाहते माझ्याकडे. काढलं आणि दूध नेऊन दिलं काकाच्या इथे. तर त्याने ना काल काकाचीच होती, काल आणायचं लक्षच नाही राहिलं, त्याच्यामुळे बकेटच घेऊन गेले होते. बकेटीत टाकलं. तर आता जायचं घरी, अंघोळ देवपूजा ते करायची आणि मग नंतर स्वयंपाक करायचा. आणि जर आता थोडंसे भुंगार सुरू झाली, झिमझिम, जर नसला पाऊस तर मग जायचं वावरात. पाऊस असला मग सुट्टी, आराम घरी. तर चला आता जेवण करून आता आम्ही आलो आहे वावरामध्ये. तर वावरात चालू काम फवारणी करायचं. तर तिकडे ते काका टाक भरून दिलेले आणि तिकडे चालू आमची फवारणी पंपने मिरचीवर. पण मिरचीवर आलाय अटॅक, तरी फवारणी. तर ते हे तर पाणी आणि औषध आणून ठेवले. मम्मीचं माहीत चालू तिकडे खुरपणं गवत. इकडे बघत बिनी काम चालू असलं की. तर इकडे कोथिंबीरीन गवत डायरेक्ट हिरवंगार झालेलं आहे. तर चलो आता फवारणी पंप संपला, आता भरून द्यावं लागेल. मी दुसरी टाकी भरून दिली आणि आता दुसरी टाकी आमची फवारणी चालू आहे. तर चलो आता माझं काम झालंय, पाणी आणायचं. त्यानंतर मला जायचं आहे कल्याण शेटकडे कोथिंबीर काढायला. तर त्यांना कोथिंबीर काढायची गड्ड्याने लागायला जायचे. अजून काही कापून ते आलेल्या नाही आहे. तर आता माझी फवारणी करणं आमची झालेली आहे आणि 3-4 टाक्या फवारणी केली मिरचीवर. तर आता चालू माझं गाईला पाणी दाखवायचं काम. तर नाही प्यायचं का तुला पाणी? दाई 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 डायरेक्ट बेकार आमची गायला मारते ती मला. दाय दाय डायरेक्ट धावायलाच पाहिजे तिला. काडी चांगला लागून लई लई हे तिच्या अंगात. डायरेक्ट जवळ गेला. भवानी 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 आईची ती डायरेक्ट. आता आता काडी आणली, आता कशी नाही येऊ देत तू. पाहते मी तुला सांग, जवळ कशी नाही येऊ देत तू. आत्ता कशी नाही येऊ देत, आत्ता कशी नाही येऊ देत. गाडी आणली म्हणून हा बघतो. तर आमच्या सगळ्या गाई चांगल्या, ही गाय लय बेकार आहे. डायरेक्ट मला दिली असं तिने. दे 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 दे. एक दुसरी ठेवून डायरेक्ट मी पडलेच असते शेणामध्ये. शेण पडलेली, परत शेण भरलं नाही अजून. दुसरं सकाळी भरलं होतं मी. हे शेणात पडले असते डायरेक्ट. आता यांची काय नाटकं झाली? पाणी प्यायचं नाही का तुम्हाला? काय झालं तुम्हाला? हे रे नाटक. हिला तिकडून हौदावरून पाहून आणलंय पाणी पाजून. आता तिकडे वासरांना दाखवते हे काही प्यायना पाणी. दाय शहाणपणा करते ही, जास्त करते तर करते, मध्ये मध्ये करते. तर चला आता वासरांना पाणी दाखवते. हे तर एवढं बेकार वासरू आहे आमचं हे. अरे बा, गव्हाणीत जाऊन बसली ही बकरी, बी गव्हाणीत जाऊन बसली. आणि रोज भांडणं होते आमचे. याला दूध प्यायला सोडते मी सकाळी, तेव्हा रोज भांडणं होत्या. नुसतं दुषणार तुम्हाला, इकडून मारतय इकडून मारतय. सोडायला आले की, बांधायला आले की लय मस्ती करतय हे. लय धिंगाणा धिंगाणा
मस्ती धिंगाण आमच्या दोघींची रोज भांडणं होतात असे आमचे वासरे रोज भांडते आम्ही स्नान करायचं मग आता यांना बी पाणी प्यायचं नाही का काय विचार नाही पाणी प्यायचा इथं मारायलाच बसलेली कोणाला तर चला आता झालंय माझं पाणी नकायच काम तर आता मला जायचंय काय काय होतं काकू काय आलं नाही अजून कोथिंबीर काढायला जायला